नमस्कार मंडळी, मी दीपिका पाटील तुमचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज माझं शूटिंग आहे फेऱ्यांच्या गाण्याचं आणि लीडला आहे अस्मिता, श्रवण मामा आणि रोशनी। आणि चला तर मग, तर हा माझा ओव्हरऑल लुक आहे, हे बघा कशी दिसते मी कमेंटमध्ये सांगा। आणि आता आम्ही निघालोय शूटिंगला आणि खूपच एक्साइटमेंट फर्स्ट आहे आणि गणपती आणि गौरीसाठी हा अल्बम आहे आणि तुम्ही व्लॉग कंटिन्यू ठेवा। नमस्कार मंडळी, तर आता आम्ही शूटिंग स्पॉटला पोहोचलेलो आहे। तर आमची टीम आहे आणि इथे आमच्याकडे शूटिंग होणार आहे। आणि अशी आमची प्रॅक्टिस चालू होती। आणि मामासोबत आमचाच अल्बम झालेला आहे आणि आत्ताच आमची शूटिंग संपलेली आहे आणि खूप आम्ही एन्जॉय केला मामांच्या बरोबर सगळ्या लेडीजनी। आम्ही 12 जणी होतो आणि खूप छान आम्हाला यांच्याबरोबर अनुभव भेटला आज। आता माझ्या 2 भाच्या ट्विन्स आहेत, यांना दोघींना बघून तुम्ही एवढा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब आताच करून ठेवा। आमचा गाणं येणार आहे, तर आमचं डिजिटल प्रोडक्शन म्हणून चॅनल आहे, त्याच्यावरती हा सॉन्ग येणार आहे। नदीला आला पूर गौरी गणपतींचा सॉन्ग आहे, तुम्ही नक्कीच बघा। धन्यवाद, थँक्यू। तर मंडळी आता जी आहे आमची मॉडेल, तिचं नाव अस्मिता पाटील आहे आणि तिच्यासोबत सुद्धा आम्हाला खूप एन्जॉय आम्ही केलेला आहे आज। आणि तिचं आता नवीन सॉन्ग येणार आहे, ते आम्ही लवकरात लवकर तुमच्यासमोर सादर करणार आहोत। आणि आज आमचं जे शूटिंग आहे त्याच्यामध्ये अस्मिताने आम्हाला खूप सारा प्रोत्साहन केलं, कसं काय करायचं वगैरे आणि हावभाव कसे द्यायचे वगैरे, आणि तिच्याकडून आम्हाला खूप असं शिकण्यासारखं मिळालं। अस्मिताने खूप छान डान्स केला। तुम्ही ताईच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भरपूर कमेंट्स करा। ताई तुम्हाला सांगेलच, लिंक आल्यावर सांगेलच आमचा, आणि खूप 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 लाईक करा। थँक्यू। तर मंडळी श्यामदादा पाटील हे यांच्याबरोबर आम्ही आज अल्बम केलेलं आणि RYSK असं यांच्या प्रोडक्शनचं नाव आहे। आणि दादाबरोबर खूप आम्हाला धम्माल आली, आम्ही खूप एन्जॉय केलं आणि एक एक क्षण दादाने आम्हाला शिकवलेला इकडे। आणि शूटिंग म्हणजे काय हे आम्हाला आज अनुभवायला भेटलं, कारण आम्ही अल्बम कधी केलेलंच नव्हतं आणि एवढं म्हणजे शूटिंग म्हणजे साधी गोष्ट नाही आहे, ती आज आम्हाला अनुभवायला मिळाली। म्हणजे एक एक जी स्टेप असते ना ती आम्ही केलेली आहे या ठिकाणी आणि 10 वेळा आम्ही केलेली आहे। आणि आज आम्हाला सगळा अनुभव मिळाला कसं करायचं, काय करायचं शूटिंगमध्ये। आणि दादाने खूप चांगल्या प्रकारे आम्हाला शिकवलं आणि आमचा लवकरात लवकर अल्बम येणार आहे। तर तुम्ही आमचा अल्बम शेअर, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। चलो बाय बाय। तर मंडळी सचिन दादा आपल्या बरोबर आहेत आणि त्यांनी खूप शूटिंग अशा प्रकारे केलं की सगळ्या महिलांना आम्हाला आम्हाला स्टेप अशा शिकवल्या की आम्ही सारखे चुकत होतो तरी सुद्धा प्रत्येक क्षणाला तो आम्हाला असं सांगत तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा। आणि शूटिंग साधी गोष्ट नाहीच आहे, ती आज आम्हाला अनुभवायला मिळाली। आणि अस्मिता ताई आणि मान काहीतरी बोल आमच्याबद्दल। आज आमच्या गणपतीच्या गाण्याची शूट होती, हे सर्वजण गौरीच्या गाण्यासाठी यांना बोलवले होते। सर्वांनी खूप चांगला डान्स केला आणि सगळे इथून नसतं तर काही जण 100 किलोमीटरहून लांब आलेत आणि त्यांनी जे 4 तासाचा डान्स होता ते 2 तासात केलंय आणि गाणं खूप छान झालंय, आल्यानंतर नक्की बघा। आणि आमचा सचिन दादा आहे ना, नेरल वरून एवढं लांब आले शूटिंगसाठी आणि 2 दिवस इथे वस्तीला आहे, कारण गाणं पण त्याच्या चॅनलला पडणार आहे। डिजिटल प्रोडक्शन म्हणून चॅनल आहे, त्या चॅनलला तुम्ही आताच जाऊन सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा। आणि आमचे सर्वात मेहनतीचे कलाकार म्हणजे माझा मथुरचा जोडीदार, माझा सोन्या 50-50 हा श्याम पाटील आणलेला आहे। आपल्या दोन्ही गाण्याची कोरिओग्राफी सरांनी केली, सर्व नियोजन सरांनी आणि मामाने केले। मी तर हमेशा दादासाठी मी कधी बी आवाज दिला सचिनने तर मी उभा राहणार आहे आणि श्यामदादाचा आम्ही पाठीशी तर आहे। तर फक्त दादाच्या चॅनलला तुम्ही शेअर करा आणि ताईच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय बाय। तर मंडळी आजचा तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला, जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, तुमच्यापैकी जे सबस्क्रायबर्स माझे आहेत ते शेअर सुद्धा करत असतात, तर थँक्यू सो मच। आणि खूप सारे शेअर्सचे मला दिसतात, तर तुम्ही ज्यांना शेअर करता त्यांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा, कारण मला पण
तुमच्याचमुळे असा कॉन्फिडन्स येतो. चलो बाय.